सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. अमरावती विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट. माजी आमदार सुनील देशमुख काँग्रेसचे उमेदवार प्रकृती बरोबर नसल्यामुळे ॲडमिट आहे. 2 दिवसानंतर त्यांना सुट्टी होईल. त्यानंतर बघता येईल कशा प्रकारे लढायची. धैर्यवर्धन पुणकर. वंचित काँग्रेस मिळून विधान परिषद निवडणूक लढावी, परंतु अमरावती येथील काँग्रेसच्या नेत्यांनी आग्रह केल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार दिला गेला. त्यावेळी सुद्धा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. हा उमेदवार हर्षजित देशमुख लढणार नाही. सध्याच्या परिस्थितीला पाहून अमरावती विधान परिषदमध्ये संपूर्ण उलटापलटीचे राजकारण पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख उमेदवार दिला होता, परंतु सध्याच्या परिस्थितीला पाहून मतदानाचा वेळ राहिलेला आहे. कमी निर्णय काय घ्यावा अशा प्रकारे चालू आहे काँग्रेसच्या नेत्यांची बोलणी, परंतु सत्यासमोर येईना. सत्य आहे तरी काय याची शहानिशा न्यूजच्या माध्यमातून वंचित नेते धैर्यवर्धन पुणकर व माजी आमदार सुनील देशमुख यांच्याशी केलेली चर्चा पाहूया सविस्तर. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन लढावी अशी वंचितची भूमिका होती. तसा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला खूप आधीच दिला होता, परंतु अमरावतीच्या स्थानिक काँग्रेसी नेत्यांचा आग्रह होता की ही सीट काँग्रेसनेच लढली पाहिजे आणि म्हणून तेव्हा तो काँग्रेसने निर्णय घेतला आणि स्वतः काँग्रेस लढली. आम्ही तेव्हाही काँग्रेसला सावध केलं होतं की या निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार दिलाय हर्षजित देशमुख ते भाजप विरुद्ध लढणार नाही, कारण तो फेमस कॅन्डिडेट आहे. प्रकृती अस्वस्थामुळे तो हॉस्पिटलमध्ये भरती झालेला आहे. आज किंवा उद्या त्याची सुट्टी व्हायची शक्यता आहे, पण तो सुट्टी झाल्यानंतरही सुद्धा तो शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का फिरायसाठी याची आम्ही जरा खातरजमा करणार आहोत. आणि त्याला डॉक्टरांनी रेस्ट सांगितली असेल तर मग अडचणीचं होईल. म्हणून त्या काळामध्ये वंचितचा जो उमेदवार आहे निलेश विश्वकर्मा, माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या सन्माननीय अध्यक्षाशी बोलले आणि ती चाचपणी आम्ही मधल्या काळामध्ये केली. त्यांनी आम्हाला सांगितलं मी बाळासाहेबाशी बोलतो आणि बाळासाहेबाशी बोलणं झाल्यानंतर तुम्हाला अजून त्याचा आम्हाला अजून रिप्लाय आलेला नाही. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.